ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका कायम प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जास्त बोलणार नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी समाजाला धारेवर धरणं चुकीचं, बबनराव तायवाडेंची हाकेंवर टीका। समाजाची दिशाभूल होऊ नये याची काळजी घ्या, बबनराव तायवाडेंचा ओबीसी नेत्यांना सल्ला। बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरची होळी, मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंचा आक्रमक पवित्रा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाखांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द। परभणीतील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत, आधी पावसाचा फटका, आता पिकाला भाव नाही। बाजारपेठेत सोयाबीनला 3700 रुपयांचा दर, सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकरी नाराज। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं धरणे आंदोलन, काळी दिवाळीचे फलक हातात घेऊन आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन आणि निदर्शने। अलिबागमधील बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेचा मृत्यू, जे रुग्णालयात उपचारादरम्यान पतंगेचा मृत्यू। 7 ऑक्टोबरपासून पतंगेवर सुरू होते उपचार। नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरणी हिरे कुटुंबीय पुन्हा अडचणीत, बँकेतील 17,74,00,000 कर्ज घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल। आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर हल्ल्यात 3 जवान गंभीर जखमी, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।